मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आज एक आंदोलन पुकारलं आहे। यावरतीच बोलण्यासाठी आपल्यासोबत सध्या रानडे सर आहेत। काय सांगाल एकंदरीत हे आंदोलन आणि आपण एबीपी माझाच्या ऑफिसमध्ये जाऊन एक निवेदन दिलं, काय सांगाल? एबीपी माझा हे महाराष्ट्रातलं एक अतिशय लोकप्रिय असं चॅनल आहे। एबीपी माझाची जी टॅगलाईन आहे, उघडा डोळे आणि बघा, तर त्यामधनं तुमचं जे दुसरं आहे एबीपी माझाचा दणका आणि लोकांचे प्रश्न सुटतात। आता हे सगळे जे कामगार आहेत हे मुंबई महानगरपालिकेतले कंत्राटी सफाई कामगार आहेत आणि गेले 30 वर्ष आम्ही भांडतो आहोत। आत्ता 3 गोष्टी आम्ही एबीपी माझाला सांगायला आलो आणि आमचं म्हणणं असं आहे, जसं फाशी देतात ना तेव्हा सांगतात की मरेपर्यंत फाशी, तसं एबीपी माझाला तुम्हाला आमची रिक्वेस्ट आहे की आमचा प्रश्न सुटेपर्यंत तुम्ही आमच्याबरोबर राहा। आणि दुसरं ते एका मराठी सिनेमात होतं सामनामध्ये, मारुती कांबळेच्या खुनाचं काय झालं, तसं तुम्ही सरकारला आमच्या किमान वेतनाचं काय झालं, आमच्या परमनन्सीचं काय झालं असा प्रश्न विचारावा। मुद्दा असा आहे की 2 महिन्यापूर्वी एक ॲग्रीमेंट झालं। ते ॲग्रीमेंट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे झालं। 6 युनियन्सनी आम्ही हा करार केला आणि त्यामधनं जवळजवळ 12,000 कंत्राटी सफाई कामगार हे मुंबई महानगरपालिकेत 60 दिवसात परमनंट करायचे होते। ॲग्रीमेंट झालं 28 जुलैला, म्हणजे 28 सप्टेंबरला 60 दिवस पूर्ण झाले, पण अजूनही साधं पहिलं पाऊलही टाकलेलं नाही बीएमसीने। बीएमसी मुख्यमंत्र्यांचा आदेश त्यांनी मध्यस्थी केलेली आणि असं कसं वागू शकते? बरं, हे कामगार जे आहेत यांना कोणताही कामगार कायद्याचा लाभ मिळू नये म्हणून या कामगारांना बीएमसी कंत्राटी कामगारही म्हणत नाही। यांना बीएमसी म्हणते की हे व्हॉलेंटियर्स आहेत, यांना पगार दिला जातो, त्या पगाराला पगार न म्हणता त्याला मानधन म्हटलं जातं। जे कंत्राटदार आहेत त्या कंत्राटदारांना कंत्राटदार न म्हणता त्यांना एनजीओ असं म्हटलं जातं आणि या पद्धतीने त्यांना परमनंट होता येऊ नये म्हणून एका कॉन्ट्रॅक्टरकडे फक्त 18 माणसं, कारण 20 माणसं नेमली की त्याच्यामध्ये सगळे कामगार कायदे लागू होतात। 240 दिवस सलग काम केलं तर परमनन्सी मागायला तुम्ही एलिजिबल होता, मागू शकता, आणि म्हणून कॉन्ट्रॅक्ट पिरियड हा फक्त 7 महिन्याचा, म्हणजे 220-221 दिवसच तुमचे होतात आणि पुन्हा नवीन कॉन्ट्रॅक्टर म्हणजे पहिल्यापासून सुरू। अशा पद्धतीने हे चाललेलं आहे। या कामगारांचा पीएफ कापला जावा म्हणून आम्ही आंदोलनं केली, आंदोलनाच्यामुळे पीएफ कापला जाऊ लागला। कामगारांच्या पगारातनं 12.5% कापले जातात आणि मुंबई महानगरपालिका 12.5% त्यांचं कॉन्ट्रीब्युशन मालक म्हणून देतं आणि हे कॉन्ट्रॅक्टरला देतं आणि कॉन्ट्रॅक्टरने त्या कामगारांच्या खात्यात पीएफमध्ये पैसे भरायचे। पण आज 11 वर्षामध्ये एकाही कामगाराला त्याचं पीएफचं कार्ड मिळालेलं नाही। अशाच प्रकारे यांना ESIC लागू आहे, इन्शुरन्स स्कीम, ती इन्शुरन्स स्कीम सुद्धा त्यांना लागू आहे पण त्यांना मिळत नाही, त्यांना कार्ड नाही आणि या पद्धतीने हा सगळा व्यवहार चाललेला आहे। तेव्हा आम्ही तुम्हाला सांगायला आलोय ते असं की एक ॲग्रीमेंट जे मुख्यमंत्र्यांच्याने झालं ते 60 दिवसात पूर्ण करायचं होतं, झालेलं नाही, ते करा। दुसरं, हा इथे कामगार आहे रामदास म्हणून, हा रामदास हा कामगार हा सी वॉर्डमध्ये काम करतो। याला सी वॉर्डमध्ये छोटे छोटे गल्ले आहेत, त्याच्यात घुसून तिथे सगळी ड्रेनेज फाटलेली आहेत, ती ड्रेनेजमधनं जे सगळं ज्याला काय म्हणू आपण मानवी विष्ठा, मानवी मलमूत्र आहे वरती येतं, ते साफ करावं लागतं आणि त्या बिल्डिंगचे पाईप तुटलेले आहेत, त्यामुळे वरती जर काही त्यावेळेला कोणी टॉयलेटमध्ये गेलेलं असेल तर याच्या अंगावरती मनुष्य वरती गेलेला असल्यामुळे मानवी विष्ठा याच्या अंगावर पडली। आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट सांगतं की मुंबई महानगरपालिका सांगते की आमच्याकडे स्कॅव्हेंजिंग नाही। आता हे याच्या अंगावरती पडतं आणि ते साफ करावं लागतं, हे स्कॅव्हेंजिंग आहे। आमचं म्हणणं असं आहे की याच्या मानवी अधिकारांचं काय झालं? का मानव नाही आहे? याला व्हॉलेंटियर म्हणता पण तो मानव आहे ना, त्यांच्या अधिकाराचं काय? तेव्हा आम्ही आज असं सांगतोय की केंद्र सरकार,
महाराष्ट्र राज्य, BMC, कॉन्ट्रॅक्टर किंवा त्या बिल्डिंगचा मालक यांनी ते पाईप सगळे दुरुस्त करावेत. यापुढे आम्ही 8 दिवसाची नोटीस देऊ, एकही कामगार त्या गल्लीत साफ करायला जाणार नाही. ही दुसरी बाब. तिसरी बाब अशी आहे की किमान वेतन जे आहे ते या सफाई कामगारांच्या करता, फक्त मुंबई नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या सफाई कामगारांच्या करता 24 फेब्रुवारी 2015ला डिक्लेअर झालं होतं. किमान वेतन दर 5 वर्षांनी त्याचं पुनर्निर्धारण करायचं असतं. आज 2025 म्हणजे 10 वर्ष 8 महिने झाले, म्हणजे 5 वर्ष 8 महिने आम्ही किमान वेतनापेक्षा कमी दरात काम करतोय. कारण पुनर्निर्धारण झालेलं नाही, जे 2020 मध्ये व्हायला पाहिजे होतं ते झालं पाहिजे. आणि हे 5 वर्षात जे बुडलं आहे आमचं ते कॉम्पेन्सेट करून मिळालं पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. आम्ही जे सुप्रीम कोर्टापर्यंत जिंकलो, 3 केसेस जिंकलो, म्हणजे जे कामगार ज्यांना व्हॉलेंटियर म्हणत होते आणि BMC असं सांगायची की कामगार कायदे आहेत कामगारांच्या करता, व्हॉलेंटियर करता नाही. ते केस आमच्या युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड दीपक भालेराव यांनी ती केस लिहिली, यांनी ती इंडस्ट्रियल कोर्टात चालवली आणि आम्ही जिंकलो. आणि त्या केसेस पुढे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात कन्फर्म झाल्या आणि या कामगारांना परमनन्सी मिळाली. आमची एक केस जी आत्ता जिंकलो ती 1999 सालची केस आहे. एवढे वर्षानंतर आम्ही जिंकलो. 30 वर्ष आम्ही भांडतोय. 30 वर्षानंतर जेव्हा जिंकलो तेव्हा त्या 580 कामगारांना परमनन्सी मिळाली 1997 सालपासनं, आणि 2006 पासूनचे वेतनातला फरक द्यायचा आहे. तेव्हा ह्या केस कॉम्रेड दीपक भालेराव यांनी जिंकलेल्या आहेत, तेव्हा ते याच्याबद्दलचं. आपल्याबरोबर सध्या युनियनचे प्रेसिडेंट भालेराव सर आहेत. काय सांगाल एकंदरीत या आंदोलनासंदर्भात आणि तुम्ही जी केस लढला आणि ती जिंकला त्या संदर्भात? मुख्य प्रश्न आता असा आहे की एका पद्धतीने मालक कोण हे ठरवण्याबद्दल जी आता व्याख्या आहे ती पगार कोण वाटतो हे पालिका सांगते, कॉन्ट्रॅक्टर वाटतो म्हणून. पण पगार वाटणारा हा आमचा मालक नाही. आम्ही पालिकेसाठी काम करतोय. पालिकेच्या स्टॅच्युटरी ड्युटीज आम्ही पूर्ण करतो आहोत आणि हे काम करत असल्यामुळे पालिकेचं काम, पालिकेची देखरेख याच्यावरती मालक कामगार संबंध ठरले आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत जिंकलो. आजचा जो हा मोर्चा आहे हे पालिकेमधले आम्ही जिंकलेल्या 4000 कामगारांच्या पुढचे जे 8000 10,000 कामगार आहेत त्यांचा हा प्रश्न आहे. ॲग्रीमेंट झालेलं आहे. आजच्या तारखेला ॲग्रीमेंटप्रमाणे हे कायम कामगार आहेत आणि यांना कुठलेही फायदे अजून पालिका द्यायला तयार नाही. आमचा हा मुद्दा फडणवीस साहेबांपर्यंत आणि पालिकेच्या आयुक्तांपर्यंत न्यावा. आम्हाला आझाद मैदानमध्ये जायची आझादी आहे, पण तिथे गेलेला कोणवाड्यामधनं आवाज मंत्रालयातही जात नाही आणि शेजारच्या पालिकेत जात नाही. आमची विनंती ABB माझाला आहे की आमचा हा आवाज आणि आमचे प्रश्न पालिकेपर्यंत आणि प्रशासनापर्यंत नेण्याच्या बरोबरच मुंबईच्या सामान्य नागरिकांपर्यंत पण जावेत की त्यांना हे कळलं पाहिजे की जो कामगार तुम्ही केलेली घाण रोज साफ करतो, पिढ्यानपिढ्या साफ करतो, अशा कामगाराला त्याच्या न्याय हक्काच्या लढाईमध्ये जनतेची पण साथ मिळाली पाहिजे आणि अशी साथ मिळावी यासाठी ABB माझाने आम्हाला सहकार्य करावी एवढीच विनंती. धन्यवाद. आपण पाहिलं असेल तर सध्या आंदोलन हे मोठ्या प्रमाणावरती चालू आहे आणि यानंतर आता महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगरपालिका नेमकी काय भूमिका घेते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील. कॅमेरामन अनिल पवारसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.